नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. एकेकाळची चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद लखनौमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2025च्या 65व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करणार आहे. रजत पाटीदारच्या संघानं आतापर्यंत एक उत्तम खेळ करत स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचले. त्यामुळे आता संघाला आपली क्षमता दाखवण्याची आवश्यकता आहे. आपल्या 38व्या वाढदिवशी नोवाक जोकोविच जिनिव्हा ओपनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या मॅटेरो अर्नाल्डीवर विजय नोंदवला. 6-4, 6-4 असा विजय मिळवत प्रतिस्पर्ध्याला त्यानं मागे टाकले. गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध घरच्या मैदानावर क्रिकेट बाज बॉलर्सचा मैदानी खेळ झाल्यानंतर इंग्लंडच्या 3ऱ्या क्रमांकाच्या ऑली पोपनं एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या 4 दिवसांच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 88 षटकांत 3 बाद 498 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघातील टॉप 3 फलंदाजांनी शतकं देखील झळकावली. हिमाचल प्रदेशातील ॲग्मो ही एव्हरेस्ट जिंकणारी भारतातील पहिली दृष्टिहीन व्यक्ती आणि जगातील 5वी गिर्यारोहक बनली. तिच्या आधी अमेरिकेतील एरिक वेहनमेयर 2001 मध्ये एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टिहीन व्यक्ती ठरली आहे, तर 2017 मध्ये ऑस्ट्रियन अँडी होल्झर, तर 2021 मध्ये चिनी झांग हाँग आणि अमेरिकन लोनी बेडवेल यांनी ही कामगिरी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वगळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं मोहम्मद शमी जास्त काळ गोलंदाजी करू शकणार नाही असं भारतीय बोर्डाला कळवलं. त्यामुळं पुढे तो 5ही कसोटी सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना क्रीडा मंत्रालयाकडून वाढीव आर्थिक मदत मिळेल, परंतु त्यांना अधिक जबाबदार राहावं लागेल अशी क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. सुधारित नियमांनुसार मंत्रालयानं राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांसाठी निधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. उच्च प्राधान्य असलेल्या खेळांसाठी हा निधी 51 लाख रुपयांवरून 90 लाख रुपये आणि इतर खेळांसाठी 75 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय. गुरुवारी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सकडून झालेल्या सामन्यात मिशेल मार्शनं इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं. मार्शनं फक्त 56 चेंडूंत 6 षटकार आणि 10 चौकारांसह ही कामगिरी केली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला गुरुवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सकडून 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. IPL 2025च्या हंगामात त्यांना 4था पराभव पत्करावा लागलाय. पराभवानंतरही शुभमन गिलचा संघ अजूनही 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये आघाडीवर आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.